हॅलो नमस्कार. हा गोकुळाष्टमीचा ब्लॉग आहे, पण एडिटिंग झालं नव्हतं त्याच्यामुळे हा ब्लॉग आपला थोडासा लेट आलाय. आपल्याकडे घरामध्ये राधाकृष्णाची छान मूर्ती आहे, त्याची गॅलरीमध्ये छान पूजा केली, फोटोज व्हिडिओज काढले, कृष्णाचे छान गाणे लावले होते, आरती लावली होती. तृषाने नैवेद्य चारला, दुपारी तिला थोडंसं झोपवलं आणि तेवढ्यात पार्सलवाले काका आले होते खाली. तर मग तृषाला घरामध्ये ठेवून मग मी हळूच डोर क्लोज केला आणि खाली पार्सल आणण्यासाठी गेले. तर पार्सल काय आहे तर तृषासाठीच मी आहे ना एक ड्रेस मागवला होता, पण मला थोडासा साईजचा इश्यू होता, थोडासा ढिल्ला मागवला होता. वरचा टॉप आहे ना तिला तसा मला ढगळा ढगळा घ्यायचा होता, पण आता म्हटलं ट्राय केल्याशिवाय ते कळणार नाही, असं काहीसं मागवलेलं आहे. त्याच्यानंतर मामीचा व्हिडिओ कॉल आला भिवंडीवरनं, तिथे छान दहीहंडी चालू होती. तृषाने हे एवढा थर वगैरे हे असं आहे ना फर्स्ट टाइम बघितलं बरं का. तिला असं वेगळं वाटत होतं, छान वाटत होतं, कारण तिला आता मोठी झाली त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी कळत आहेत. मग इथे छान रेडी झालो आणि आम्हाला जायचं होतं गुड्डी दिदींच्या बिल्डिंगमध्ये, तिथे दहीहंडीचा उत्सव होता. ननंदबाई हौशी असल्या की सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात बरं का. तर माझं एकंदरीत तसंच आहे, त्या खूप हौशी आहेत, नावं ठेवणाऱ्या नाहीत किंवा काही वाईट कमेंट करणाऱ्या नाहीत, त्याच्यामुळे जुळून जातं सगळं. तिथे मुलांनीही मस्ती केली, आम्हीही छान एन्जॉय केला. आणि तृषा हे दहीहंडी वगैरे ते थर लावणं किंवा दहीहंडी फोडणं हे पहिल्यांदा असं तिला कळतंय तेव्हा ती पहिल्यांदा अनुभव घेणार आहे. लहानपणापासून तिला दाखवत आली आहे मी, पण आता तिला छान बऱ्यापैकी कळतंय. आरव दहीहंडी फोडत होता आणि रडतही होता, घाबरत होता. तर असा काहीसा दिवस